झालं झालं चालेल. ओके. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. RJ मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 4th लेक्चर PYQचं घेत आहोत. इंग्लिश लँग्वेज सेक्शन तलाठी या परीक्षेसाठी आपण PYQ सॉल्व्ह करत आहोत. तर आज आपलं चौथं PYQ आहे आणि 18 ऑगस्टची जी शिफ्ट नंबर 1 होती त्या शिफ्टचा पेपर, त्याचं इंग्लिश सेक्शनचा अनालिसिस आज आपण करणार आहोत. ओके, सो आपण जास्त वेळ न घालवता वळूयात आपल्या क्वेश्चन पेपरकडे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा मिसस्पेल्ड म्हणजे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, चुकीचं स्पेलिंग आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. बोल्ड केलेल्या वर्ड्स पैकी मी तुम्हाला अंडरलाईन करून देते, त्या वर्ड्स पैकी कोणत्या वर्ड मध्ये स्पेलिंग चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे असतील 10 सेकंड्स. मी तुम्हाला 10 सेकंड्सचा वेळ देणार आहे, त्यामध्ये तुम्हाला आन्सर ओळखायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला त्या आन्सरचं अनालिसिस देणार आहे. ओके, सो मी इथे तुम्हाला वर्ड्सला अंडरलाईन करून देते, त्यापैकी कोणत्या वर्ड मध्ये एरर आहे ते तुम्हाला बघायचं. ओके, 4 वर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे. कोणत्या वर्ड मध्ये एरर आहे तुम्हाला बघायचंय. 10 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. ओके, सो आपला सेंटेन्स आहे, माय फॅमिली फिजिशियन प्रिस्क्राइब्ड अ मेडिसिन दॅट वॉज अनअवेलेबल ॲट दॅट मूव्हमेंट. आता बघा अर्थ काय आहे सेंटेन्सचा बघूयात. सगळ्यात आधी, माझे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांनी मेडिसिन प्रिस्क्राईब केलं, जे मेडिसिन त्या क्षणी अनअवेलेबल होतं, म्हणजेच उपलब्ध नव्हतं. तर आपल्याला त्या क्षणी हवं आहे. आणि इथे कोणता वर्ड आहे? मूव्हमेंट. मूव्हमेंटचा अर्थ असतो हालचाल करणे, बरोबर. आपल्याला हालचाल करणे असा अर्थ तिथे नकोय, आपल्याला क्षण म्हणजे मोमेंट असा अर्थ तिथे हवाय. म्हणजे इथे मूव्हमेंटच्या ऐवजी काय येणार आहे? मोमेंट पाहिजे. ओके, म्हणजेच या वर्ड मध्ये स्पेलिंग एरर आहे. आपला आन्सर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आहे. आपल्याला मोमेंट म्हणजे क्षण, सो त्या क्षणी अनअवेलेबल होती असं आपल्याला हवंय. ठीक आहे, सो बाकीचे स्पेलिंग्स बरोबर आहेत. प्रिस्क्राईब करणे म्हणजे औषध लिहून देणे. डॉक्टर जेव्हा औषध लिहून देतात तर त्याला आपण प्रिस्क्राईब असं म्हणतो. फिजिशियन म्हणजे डॉक्टर, जे जनरल फिजिशियन असतात. आपल्याला सर्दी, ताप, खोकला, व्हायरल काही झालं की आपण फिजिशियन कडे जातो. ओके, आणि काही एक्सपर्ट डॉक्टर्स असतात जे विशिष्ट गोष्टीसाठी असतात. अनअवेलेबल म्हणजे उपलब्ध नसणे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. प्रेपोजिशन फिल करायचंय तुम्हाला त्या फिलर मध्ये. ओके, आणि तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत 4, त्यापैकी कुठलं येईल ते तुम्हाला बघायचंय. तुमच्याकडे आहेत 10 सेकंड्स. ओके, बघूयात. शी वॉक्ड डॅश द पार्क टू एन्जॉय द ब्युटिफुल सिनरी. म्हणजेच काय, तर ती पार्क मध्ये चालली ब्युटिफुल सिनरी एन्जॉय करण्यासाठी. तर पार्क मध्ये चालेल ती, बरोबर. सो अबव याचा अर्थ काय असतो? अबव म्हणजे वरती, च्या वरती. एखाद्या गोष्टीच्या वरती एखादी गोष्ट असेल
लागून नाही, डिस्टन्स हवा दोघांमध्ये. जसं की माझ्यावरती फॅन आहे आता, तर मी म्हणू शकते द फॅन इज अबव मी. सो अबव म्हणजे च्यावरती, म्हणजे अबव इथे येईल का या ठिकाणी? नाही येणार. बिसाइड्स, बिसाइड्स म्हणजे बाजूला, बाजूला सॉरी, बिसाइड म्हणजे बाजूला आणि बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त. बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त. सो बिसाइड्स डान्सिंग शी ऑल्सो सिंग्स, म्हणजे ती डान्सिंगच्या व्यतिरिक्त गाणं सुद्धा गाते. सो बिसाइड्सचा अर्थ असतो च्या व्यतिरिक्त, ते सुद्धा इकडे येणार नाही. तर थ्रू म्हणजे च्या मधून असं आपण म्हणू शकतो. सो इथे अप्रोप्रिएट प्रेपोजिशन आपलं थ्रू येऊ शकतं. शी वॉक थ्रू द पार्क, म्हणजे पूर्ण पार्क भर ती चालली. ठीक आहे. सो इथे आपलं करेक्ट आन्सर आहे थ्रू. अंडर म्हणजे च्या खाली, सो अंडर सुद्धा इथे येणार नाही. सो आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन आहे थर्ड, थ्रू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The given sentence has an error. Select the option with the error part. जो सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये एरर आहे, म्हणजे चूक आहे, आणि तुम्हाला ऑप्शन्स मध्ये त्या सेंटेन्सला डिवाइड करून दिलेला आहे आणि तुम्हाला हे सांगायचंय की कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे. ओके. ओके. I don't get at with my neighbor. She is so rude. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला लावायचा आहे की माझं माझ्या नेबर बरोबर म्हणजे शेजारी बरोबर पटत नाही, ती खूप रूड आहे, म्हणून पटत नाही. आता शी इज सो रूड हे करेक्ट आहे. ती रूड आहे, शी इज सो रूड म्हणजे ती रूड आहे, यात तर काही एरर दिसत नाही, म्हणजे हे आन्सर ऑप्शन उडालं. ओके. आता बघा, गेट ॲट, गेट ॲट असं काही प्रेपोजिशनल फ्रेज नाहीये. आपल्याला इथे करेक्ट प्रेपोजिशनल फ्रेज कोणतं यायला पाहिजे, तर गेट अलॉंग किंवा गेट विथ. टू गेट अलॉंग म्हणजे पटणे, कोणासोबत तरी पटणं, त्याच्यासाठी आपण गेट अलॉंग हे फ्रेझल वर्ब वापरू शकतो. सो इथे गेट ॲट हे चुकीचं आहे, त्या ठिकाणी गेट अलॉंग यायला हवं. ओके. सो आय डोंट हे सुद्धा करेक्ट आहे. विथ माय नेबर्स म्हणजे माझ्या नेबर्स बरोबर हे पण करेक्ट आहे. म्हणजेच एरर कोणत्या पार्ट मध्ये येतं, सेकंड, गेट ॲट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अगेन स्प्लिट केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे सेगमेंट्स मध्ये एका सेंटेन्सला. कोणत्या सेगमेंट मध्ये एरर आहे हे तुम्हाला ओळखायचंय. ओके. यू हॅव 10 सेकंड्स. ओके. Had Shiva and Akbar arrives when I called you yesterday? क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. कोणत्या टेन्स मध्ये आहे, हॅड वापरलंय म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता बघा, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे कोणत्या वर्बचा फॉर्म वापरावा लागतो, कोणत्या वर्बचा वापरावा लागतो, तर थर्ड फॉर्म. ठीक आहे. अराइव्हच्या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजे, इथे अराइव्ड, सॉरी, अराइव्ह इथे येणार नाही, आपल्याला इथे वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच अराइव्ड वापरावं लागेल. थर्ड फॉर्म म्हणतात याला, किंवा पास्ट पार्टिसिपल सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओके. सो आपल्या फर्स्ट पार्ट मध्येच इथे एरर आहे, याच पार्ट मध्ये चूक आहे.
हॅड शिवा अँड अकबर अराइव्ड व्हेन आय कॉल्ड यू यस्टरडे. मी जेव्हा तुला काल कॉल केला तेव्हा शिवा आणि अकबर आलेले होते का. ओके, हा आपला पास्ट परफेक्ट टेन्स आहे. इथे अराइव्हच्या ठिकाणी अराइव्ड यायला पाहिजे. ओके, बाकीच्या पार्ट्स मध्ये काही एरर नाहीये. ओके, सो हा तुम्हाला क्वेश्चन एक दिलेला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्यालाच तुम्हाला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय आणि कोणत्या ऑप्शन मध्ये करेक्टली कन्वर्ट केलेलं आहे हे तुम्हाला सांगायचंय. ओके, सो जसं आपण आधीच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की सगळ्यात पहिली स्टेप काय असते. ऍक्टिव्ह मधनं जर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये यायचं असेल किंवा पॅसिव्ह मधनं ऍक्टिव्ह मध्ये जायचं असेल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या वाक्याचा टेन्स ओळखावा लागतो. ओके, सो सगळ्यात आधी या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. वाय डिड यू क्रिएट दिस सीन. सो हे WH क्वेश्चन आहे. वाय डिड यू क्रिएट दिस सीन. आता डिड वरनं तुम्हाला समजत असेल की सिंपल पास्ट टेन्स आहे हा. सिंपल पास्ट, तू सीन क्रिएट का केलास. ओके, आता सिंपल पास्ट टेन्स आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जे ऑब्जेक्ट असतं ते सब्जेक्ट बनून जातं. सो दिस सीन, सो सीन तुम्हाला कुठे यायला पाहिजे तर सब्जेक्टच्या ठिकाणी यायला पाहिजे. सो कोणकोणत्या ठिकाणी सीन हा सब्जेक्ट नसेल ते ऑप्शन्स आपण उडवून टाकायचे. सो इथे यू सब्जेक्ट आहे, यू चालणार आहे का, नाही चालणार. वाय हॅव यू क्रिएटेड, हॅव पण चालणार नाही, यू पण चालणार नाही. हॅव कधी आलं असतं, परफेक्टचं वाक्य असतं तर हॅव आलं असतं, पण इथे चालणार नाही. ओके, सो वाय वॉज द सीन, इथे द सीन दिलेला आहे. सो हे आपलं वाक्य असू शकतं. वॉज सुद्धा दिलेला आहे, पास्ट सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचा पॅसिव्ह आहे, त्याच्यात आपल्याला वॉज वापरावं लागतं. सो वाय वॉज द सीन क्रिएटेड बाय यू. क्रिएटेड पास्ट पार्टिसिपल वापरावंच लागतं पॅसिव्ह मध्ये. द सीन आपला ऑब्जेक्टचा सब्जेक्ट इकडे गेलेला आहे. वॉज आपण वॉज रेफर करताय सिंपल पास्ट टेन्सला. सो हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. लास्ट मध्ये वाय वॉज दिस सीन बीन क्रिएटेड. बीनची गरज नाहीये. बीन कधी वापरतो, परफेक्टच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला बीन वापरावं लागतं, परफेक्ट टेन्सेसच्या पॅसिव्ह मध्ये. सो इथे बीन सुद्धा चालणार नाही. सो करेक्ट ऑप्शन इज थर्ड. ओके, सो जे ईडियम दिलेलं आहे त्याचं अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला ओळखायचंय. ओके, सो ऑलरेडी एका क्वेश्चन पेपर मध्ये हे ईडियम येऊन गेलेलं आहे, हे परत एकदा या क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, आपण आधीच्या याच्यात डिस्कस केला होता याचा अर्थ. राजू ट्राईड टू हेल्प हिज एक्स गर्लफ्रेंड बट शी युज्ड हार्श वर्ड्स. नेक्स्ट टाइम व्हेन शी वॉज अगेन इन नीड ऑफ हेल्प ही थॉट वन्स बिटन ट्वाइस शाय. ओके, राजूने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला हेल्प करण्याचा प्रयत्न केला पण तिने हार्श वर्ड्स यूज केले, म्हणजे ती उद्धटपणे त्याच्याशी बोलली. मग जेव्हा दुसऱ्या वेळेला नेक्स्ट टाइम जेव्हा तिला मदतीची गरज होती तेव्हा राजूने विचार केला की वन्स बिटन ट्वाइस शाय. ओके, म्हणजे एकदा चावलंय तर दोन वेळा विचार करायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. तर बघा, हेल्पिंग सेकंड टाइम असा अर्थ आहे का, लिटरल मिनिंग येऊ शकते इथे नाही. हेल्पिंग सेकंड टाइम म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे असं तर ईडियमचा अर्थ नाहीये. आपल्याला इडियोमॅटिक मिनिंग पाहिजे.
फिलिंग शाय टू फॉल इन लव्ह, प्रेमात पडण्याची लाज वाटणे असं काही अर्थ अजिबात इथे नाहीये. सो हे पण ऑप्शन उडालं. कंटिन्यू रिलेशनशिप कंटिन्यू करणं असाही काही अर्थ तिथे नाहीये. सो हेही वाक्य उडालं. अवॉइड अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स सेकंड टाइम. ठीक आहे, दुसऱ्यांदा एखादं अनप्लीजंट म्हणजे वाईट एक्सपिरियन्स अवॉइड करणं याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, वन्स बीटन ट्वाइस शाय, किंवा असाही अर्थ होतो की एकदा आपण ठोकर खाल्ल्यावर 2 वेळा विचार केला पाहिजे. ठीक आहे, आणि दुसऱ्यांदा सेकंड टाइम अनप्लीजंट एक्सपिरियन्स आपण अवॉइड केला पाहिजे. असे दोन्ही अर्थ त्याचे होतात. ठीक आहे, आर्टिकल फिल करायचं आहे तुम्हाला, आणि जर गरज नसेल आर्टिकलची तर नो आर्टिकल असं ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, he intends to become dash politician once he completes his education. एज्युकेशन कंप्लीट केल्यावर त्याला पॉलिटिशियन बनायची इच्छा आहे, बनायचं आहे. ओके, सो आता पॉलिटिशियन या वर्डच्या आधी कोणता आर्टिकल इथे यूज होईल बघूयात. नो आर्टिकल तर येणार नाही, आर्टिकल तिथे वापरायचं आहे. द यूज होईल का? आता त्याला स्पेसिफिक किंवा एखादा पर्टिक्युलर पॉलिटिशियन बनायचंय असं काही आहे का? नाही. द आपण स्पेसिफिक गोष्टींसाठी, ठराविक गोष्टींसाठी वापरत असतो. सो इथे ठराविक असं काही नाहीये, त्याला एक पॉलिटिशियन बनायचं आहे असं जनरल मिनिंग आहे. सो ॲन आणि अ दोघांपैकी एक काहीतरी येणार आहे. आता मी सांगितलं होतं ॲन आणि अ मध्ये डिफरन्स काय आहे. ॲन कधी वापरायचं, अ कधी वापरायचं? जेव्हा वॉवेल साऊंडने एखादा वर्ड स्टार्ट होत असेल त्याच्या आधी आपण ॲन वापरतो, अदरवाईज अ वापरतो. आता बघा, पॉलिटिशियन, पॉलिटिशियन, प प साऊंड आहे. सो वॉवेल साऊंड आहे का? प नाही. वॉवेल्स किती असतात? ए, ई, आय, ओ आणि यू, हे 5 वॉवेल आहेत, आणि ह्यांच्या साऊंडने अ, आ, ई असे काही साऊंड असतील, त्यांच्याने सुरू होणारा शब्द असेल तरच त्याच्या आधी ॲन वापरायचं, अदरवाईज अ वापरावं लागतं. सो हा काही वॉवेल साऊंडने सुरू होणारा शब्द नाही, म्हणून त्याच्या आधी आपल्याला अ वापरावं लागेल. आणि ए आणि ॲनचा लिटरल मिनिंग असतं वन, म्हणजे एक. ठीक आहे, सो त्याला एक पॉलिटिशियन बनायचं आहे एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर, असा या वाक्याचा अर्थ आहे. आपली पराक्रम बॅच लाईव्ह आहे आपल्या ॲपवरती. तुम्ही लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर वरून, आणि या पराक्रम बॅच साठी एनरोल करू शकता. प्रत्येक विषयासाठी स्पेशलाइज टीचर्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत, आणि अगदी माफत दरात ती बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. सो लवकरात लवकर तुम्ही या बॅच साठी एनरोल करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आर्टिकल फिल करायचंय अगेन तुम्हाला. सो डॅश फ्रेंडशिप इज अ गिफ्ट फॉर दोज हू व्हॅल्यू इट. जे आर्टिकल तिथे अप्रोप्रिएट आहे ते फिल करा. जर गरज नसेल तर तुम्ही नो आर्टिकल सुद्धा टिक करू शकता.
ओके, सो या ठिकाणी तुमचं वाक्य आहे फ्रेंडशिप इज अ गिफ्ट फॉर दोज हू व्हॅल्यू इट. ओके, सो आता फ्रेंडशिप या शब्दाच्या आधी कोणता आर्टिकल इथे वापरला जाईल? आता बघा, ए आणि ॲन तुम्ही इथे वापरू शकता का? ए आणि ॲनचा अर्थ असतो वन. ओके, सो एक फ्रेंडशिप गिफ्ट आहे फॉर दोज हू व्हॅल्यू इट, जे व्हॅल्यू करतात त्यांच्यासाठी एक फ्रेंडशिप गिफ्ट आहे, असं काही अर्थ लावू शकतो का आपण? नाही. बरोबर, पहिली गोष्ट आपण एक फ्रेंडशिप म्हणूच शकत नाही, कारण बघा फ्रेंडशिप जे आहे ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन अनकाउंटेबल नाउन असतात. आता पहिल्यांदा बघूयात ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स काय असतात. तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये सगळे तुमचे फिलिंग्स, इमोशन्स, कन्सेप्ट आणि आयडियाज सगळे येतात. म्हणजे अशा गोष्टी की ज्यांना कोणता फिजिकल फॉर्म नाहीये किंवा ज्यांना आपण नंबर्स मध्ये मोजू शकत नाही. ठीक आहे, आता फ्रेंडशिप एक कन्सेप्ट आहे, एक आयडिया आहे. बरोबर, फ्रेंडशिप एक विशिष्ट गोष्ट आहे का जिला आपण बघू शकतो? अशी काही गोष्ट आहे फ्रेंडशिप? नाहीये. सो फ्रेंडशिप आपण फक्त फील करू शकतो. बरोबर, सो सगळ्या टाईपचे इमोशन्स, लव्ह, हेट्रेड, विजडम, ऑनेस्टी, हे सगळे जे इमोशन्स आणि क्वालिटीज आहेत त्या सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतात. ठीक आहे, त्यांना कुठलाही फिजिकल फॉर्म नसतो, त्यांना आपण बघू शकत नाही, त्यांना आपण टच करू शकत नाही, त्यांना आपण फक्त फील करू शकतो. ठीक आहे, आणि सगळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स अनकाउंटेबल असतात. त्या अनकाउंटेबल नाउन म्हणजे असे नाउन ज्यांना आपण नंबर्स मध्ये मोजू शकत नाही, म्हणजे 1, 2 असं मोजू शकत नाही. तर त्याच्यामध्ये लव्ह, हेट्रेड, सॉरो किंवा काही गोष्टी जसे की वॉटर, सगळे लिक्विड्स, ग्रेन्स, हे सगळे सुद्धा अनकाउंटेबल नाउन मध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे आपण वॉटरला 1, 2, 3 मोजू शकतो का? नाही. 1 वॉटर, 2 वॉटर्स, 3 वॉटर्स नाही म्हणू शकत आपण. 1 लव्ह, 2 लव्ह, 3 लव्ह नाही म्हणू शकत. ठीक आहे, सो असे हे अनकाउंटेबल नाउन असतात. फ्रेंडशिप सुद्धा एक ऍबस्ट्रॅक्ट आणि अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणूनच त्याच्या आधी आपण ए आणि ॲन वापरू शकत नाही. ठीक आहे, तर द वापरू शकतो का? हो, द आपण वापरू शकतो, पण कधी? जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट फ्रेंडशिप बद्दल आपण बोलत असू. द फ्रेंडशिप बिटवीन देम इज अनब्रेकेबल. आता त्यांच्यातली फ्रेंडशिप जी आहे ती अनब्रेकेबल आहे, म्हणजे विशिष्ट एका फ्रेंडशिप बद्दल मी बोलते. पण इथे जनरल सेन्स मध्ये फ्रेंडशिप हा शब्द वापरलाय. फ्रेंडशिप एक गिफ्ट असते त्यांच्यासाठी जे तिला व्हॅल्यू करतात. ठीक आहे, म्हणजे इथे जनरल सेन्स मध्ये फ्रेंडशिप वापरले, म्हणून त्याआधी आपण नो आर्टिकल म्हणजे कोणतंही आर्टिकल वापरणार नाही. ओके, आय होप क्लिअर आहे हे. पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. फिलर आहे हे, क्वेश्चन टॅग आहे. अगेन आपण आतापर्यंतच्या पेपर्स मध्ये क्वेश्चन टॅगचे खूप प्रश्न सॉल्व्ह केले आहेत, सो आता हे तुम्हाला यायलाच पाहिजे. R.K. नारायण इज नॉट अ ब्रिटिश नॉव्हेलिस्ट. ओके, बघूयात. सो आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की जे ऑक्झिलरी वर्ब सेंटेन्स मध्ये वापरलं असतं, जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्याचं नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग येतं, ते वर्ब जर नेगेटिव्ह असेल तर त्याचंच पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग तुम्हाला वापरायचं असतं. सो इथे कोणता ऑक्झिलरी वर्ब आहे? तर ते आहे इज. इज. ठीक आहे, इज नॉट आहे म्हणजेच इजंट आहे, इज नॉट आहे म्हणजेच आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये इज वापरायचंय. ओके,
आता सब्जेक्ट काय आहे तुमचा? आर के नारायण. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, सो त्यासाठी थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आलं पाहिजे, ही आला पाहिजे. ठीक आहे. इट चालेल का? इट आपण कोणासाठी वापरतो? नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा ॲनिमल्स किंवा बेबी याच्यासाठी आपण इट वापरतो. हे काही नॉन लिव्हिंग थिंग आहे का? नाही, हा एक पर्सन आहे, म्हणून याच्यासाठी इट आपण वापरूच शकत नाही, इटच आहे परत. सो या दोनच वाक्यांमध्ये ही वापरले. पण याच्यात इजंट आहे. इजंट चालेल का? नाही, कारण इजंट ऑलरेडी सेंटेन्स मध्ये आहे, सो आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागणार आहे त्याला, म्हणून इज नॉट चालणार नाही. म्हणजे एकच आन्सर ऑप्शन उरलं, इज ही. सो आर के नारायण साठी आपण थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही हा वापरतो. सो इज ही हे आपलं क्वेश्चन टॅग आहे. ठीक आहे. वर्ब फिल करायचं अप्रोप्रिएट तुम्हाला या ठिकाणी, कुठलं मिनिंगफुल तिथे बसेल ते तुम्हाला बघायचंय. ठीक आहे. ओके, बघूयात. ऑल ऑफ देम डॅश द साईट विदाउट एनी स्पेसिफिक रिझन. आता साईटवरनं विदाउट एनी रिझन, विनाकारण सगळेजण, ऑल ऑफ देम, एक तर गेले किंवा आले असं काहीतरी अर्थ असू शकतो. आता बघूयात आन्सर ऑप्शन्स पैकी. सो फेलिसिटेटेड, फेलिसिटेट करणं म्हणजे कोणाचं तरी कौतुक करणं किंवा कोणाला तरी कॉंग्रॅच्युलेट करणं. ठीक आहे. किंवा आपण बक्षीस वगैरे देतो, काही देतो, त्यावेळेला फेलिसिटेशन असा शब्द वापरला जातो. तर ते तर येणार नाही. सगळ्याच्या सगळ्यांना कौतुक केलं, त्यांना काहीतरी दिलं, साईट सोडून गेले, असं काहीच अर्थ इथे होणार नाहीये. सो फेलिसिटेशन हा शब्द तर गेला, फेलिसिटेटेड तर गेला. फ्रिक्वेंटेड म्हणजे वारंवार होणं एखादी गोष्ट किंवा वारंवार त्या ठिकाणी जाणं असा इथे अर्थ लागू शकतो. बरोबर. सो ऑल ऑफ देम फ्रिक्वेंटेड द साईट विदाउट एनी स्पेसिफिक रिझन, म्हणजे सगळेच्या सगळे विदाउट एनी रिझन त्या साईटवर सारखे सारखे जात होते. ओके. फ्रिक्वेंटेड म्हणजे सारखं सारखं जाणं. सो हा इथे बसतोय शब्द. फ्रस्ट्रेटेड म्हणजे अनॉय होणे, एकदम वैतागणे, याला आपण फ्रस्ट्रेटेड म्हणतो. फ्रस्ट्रेटेड पण इथे येणार नाही. फर्मेंट म्हणजे आंबवणे, आंबवलेले पदार्थ, केमिकल प्रोसेस असते आंबवणे, आपण साऊथ इंडियन डिशेस मध्ये आंबवूनच करतो, सो ते फर्मेंट असतं. फर्मेंट तर इथे अजिबातच जाणार नाही. करेक्ट आहे फ्रिक्वेंटेड. ओके. एरर कोणत्या सेगमेंटमध्ये आहे तुम्हाला सांगायचंय. ओके. वैष्णव रीड्स अ बुक ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लास्ट वीक. आता लास्ट वीक या शब्दावरनं आपल्याला समजतंय की झालेली क्रिया आहे. लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. सो मागच्या आठवड्यात रीड्स, रीड्स म्हणजे रीड करणे, रीड करतो. सो रीड करतो असं कसं येऊ शकतं? लास्ट वीक आहे ना, म्हणजे त्यांनी रीड केलं असं असायला पाहिजे. सो वैष्णव तर बरोबर आहे. अ बुक हे सुद्धा बरोबर आहे. लास्ट वीक हे सुद्धा फ्रेज इथे बरोबर आहे. ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर,
हे पण बरोबर आहे. म्हणजे एरर आहे वैष्णव रीड्स. रीड्स या वर्ब मध्ये एरर आहे. रीड्स न येता तिथे रेड आलं पाहिजे. वैष्णव रेड अ बुक ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लास्ट वीक. लास्ट वीक त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पुस्तक वाचलं. ठीक आहे, रेड. आता रीडचं जे असतं ना, रीड, रेड, रेड, रीडिंग आणि रीड्स असे फॉर्म्स असतात. आता स्पेलिंग तिघांचं बघा, स्पेलिंग सेम आहे, पण उच्चार जो पास्ट मध्ये असतात त्यांचा उच्चार रेड असा करायचा आहे तुम्हाला बोलताना. ओके, रीड, रेड, रेड, रीडिंग, रीड्स. अगेन एरर तुम्हाला रेक्टिफाय करायचं आहे, म्हणजे दुरुस्त करायचं आहे. आता कोणता ऑप्शन एरर रेक्टिफाय करतोय हे तुम्हाला सांगायचंय. सो जे अंडरलाईन वर्ड आहे, अंडरलाईन फ्रेज आहे, त्याच्यामध्ये एरर आहे आणि कोणत्या ऑप्शन मध्ये तो रेक्टिफाय होतोय ते सांगायचंय. दोन ठिकाणी अंडरलाईन आहे इथे. सो या दोन मध्ये एरर आहे आणि कोणता ऑप्शन रेक्टिफाय करतोय, दोघांपैकी एकामध्ये एरर आहे आणि कोणता ऑप्शन रेक्टिफाय करतोय हे तुम्हाला सांगायचंय. ओके, बघूया. द टीम इज कॉन्फिडेंट दे आर विन द चॅम्पियनशिप इन द अपकमिंग टुर्नामेंट. आता बघा, अपकमिंग टुर्नामेंट हे तर बरोबर आहे, पण अपकमिंग टुर्नामेंट वरनं आपल्याला काय कळतंय की येणारी टुर्नामेंट, म्हणजे फ्युचर सेन्स देतंय ते आपल्याला. म्हणजे जे वाक्य आहे ते फ्युचर टेन्स मध्ये असायला पाहिजे, बरोबर. सो दे आर विन, आर विन असं ग्रामॅटिकली सुद्धा इनकरेक्ट आहे आणि टेन्सच्या दृष्टीने सुद्धा इनकरेक्ट आहे, चालणारच नाही. सो विल विन यायला पाहिजे. ठीक आहे, सो द टीम इज कॉन्फिडंट दे विल विन द टुर्नामेंट, म्हणजे ते जिंकतील टुर्नामेंट. ठीक आहे, फॉर द अपकमिंग नाही, इन द अपकमिंग टुर्नामेंटच पाहिजे, येणाऱ्या टुर्नामेंट मध्ये. सो हे पण गेलं. फ्रॉम द अपकमिंग ते पण चालणार नाही, म्हणजे अपकमिंग टुर्नामेंट पासून असा अर्थ होऊन जाईल, सो तोही नकोय आपल्याला. सो विल हॅव विंड असं पण काहीच नसतं, विंड असं शब्दच नाहीये. विनचे जे फॉर्म्स आहेत ते आहेत विन, वन अँड वन. सो विंड असा शब्दच नाहीये, सो हा सुद्धा येणार नाही. आन्सर ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट आहे. ओके, बघूयात. जे अंडरलाईन फ्रेज आहे त्याचं मिनिंग तुम्हाला ओळखायचं होतं. ओके, आफ्टर वॉचिंग दॅट हॉरर मूवी माय आंट वॉज अफ्रेड ऑफ इवन हर शॅडो. ती हॉरर मूवी बघितल्यानंतर माझी आंट तिच्या सावलीलाही घाबरत होती. ओके, म्हणजे सावलीलाही घाबरणं म्हणजे खूप जास्त घाबरणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं, याला आपण म्हणू शकतो अफ्रेड ऑफ इवन हर शॅडो. सो आपण आन्सर ऑप्शन्स मध्ये बघूयात. इन अ सॉरोफुल सिच्युएशन. इन अ सॉरोफुल सिच्युएशन म्हणजे वाईट परिस्थिती किंवा सॅड परिस्थितीमध्ये. ठीक आहे, दुःखाच्या परिस्थितीमध्ये, असा काही अर्थ येतो का याचा? नाही. सावलीलाही घाबरणं म्हणजे दुःखाच्या परिस्थितीमध्ये असा अर्थ अजिबात नाहीये. इन अ कन्फ्युज्ड स्टेट, कन्फ्युज्ड परिस्थितीमध्ये
असा म्हणजे गोंधळलेल्या स्थितीत असा अर्थ आहे का त्याचा? नाही. इझिली फ्रायटन म्हणजे सहज घाबरणे, बरोबर असाच अर्थ आहे. अफ्रेड ऑफ इवन हर शॅडो, सावलीलाही घाबरणे म्हणजे सहज घाबरणे. सो हाच अर्थ आपला आहे. फॉलोइंग समवन, कोणाला तरी फॉलो करणे, कोणाचा तरी पाठलाग करणे असाही अर्थ नाही. आन्सर ऑप्शन 3 करेक्ट आहे. तलाठी भरतीची अभिमान बॅच सुद्धा आपली लॉन्च झालेली आहे आपल्या ऍपवर. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही क्लिक करून प्ले स्टोअर वरून आपला ऍप डाउनलोड करू शकता आणि या बॅच साठी एनरोल करू शकता. अगदीच माफत दरात तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. ओके. नेक्स्ट अगेन वोकॅबलरी बेस्ड. मिसस्पेल्ड म्हणजे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, त्याचं करेक्ट काय असेल ते तुम्हाला ओळखायचंय. आन्सर ऑप्शन्स पैकी कुठला शब्द इनकरेक्टली स्पेल्ड आहे ते तुम्हाला ओळखायचं. ओके. इकडे ऍक्च्युली एक टेक्निकल एरर आहे. जो चुकीचा शब्द होता त्याला करेक्ट करून टाकलंय. ठीक आहे. सो ऍक्च्युली असा शब्द होता इथे डिलिशियस, आय लावलेला होता. सो हा चुकीचा शब्द होता, इथे पण आय यायला पाहिजे. आणि करेक्ट होतंय ई लावून. ठीक आहे. करेक्ट असा चुकीचा शब्द दिलेला होता आणि त्याचं करेक्ट स्पेलिंग आहे डिलिशियस असं. ठीक आहे. सो तुम्हाला हा शब्द ओळखायचा होता. ठीक आहे. हा टेक्निकल एरर होता. हा क्वेश्चन आपण स्किप करूयात. ओके. अगेन एरर आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला, कोणत्या पार्ट मध्ये आहे ते शोधायचं. ओके. सो पूजा हॅड डिड हर होमवर्क बिफोर द टीचर केम. हॅड आलेलं आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्सेस मध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपलच यूज करतो. इथे वापरलेलं आहे डिड, हे चालणार नाही. डिड या ठिकाणी चालेल का? नाही. थर्ड फॉर्म डिडचा जो असतो डन, तो तिथे आला पाहिजे. म्हणजेच याच पार्ट मध्ये एरर आहे. पूजा हॅड डिड हर होमवर्क असं न येता पूजा हॅड डन हर होमवर्क. पूजा हॅड डन हर होमवर्क बिफोर द टीचर केम. टीचर यायच्या आधी पूजाने होमवर्क केलेला होता. हॅड डन म्हणजे केलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह फिल करायचंय तुम्हाला. दिस इयर्स ट्रिप टू बेंगलोर वॉज ए किंवा ॲन डॅश एक्सपिरियन्स फॉर ऑल आवर फॅमिली मेंबर्स.
या वर्षीची जी बँगलोर ट्रिप होती ती आमच्या फॅमिली मेंबर्ससाठी एक एक्सपिरियन्स होती. तर कसा एक्सपिरियन्स होती हे तुम्हाला बघायचं आन्सर ऑप्शन्स पैकी. ओके, सो इथे एक्सपिरियन्स कसा असतो, चांगला असतो किंवा वाईट असतो. ओके, सो इंडस्ट्रियस म्हणजे काय तर हार्ड वर्किंग, खूप जास्त मेहनती. ठीक आहे, इंडस्ट्रियस एक्सपिरियन्स असू शकतो का, खूप मेहनत केला गेलेला असा एक्सपिरियन्स नाही. मेमोरेबल म्हणजे आठवणीत राहणारा. ठीक आहे, मेमोरेबल इथे येऊ शकतं. जस्टिफाईड म्हणजे काय की ज्याला काहीतरी कारण आहे. रिझनेबल ज्याला कारण आहे, जस्टिफिकेशन आहे अशी गोष्ट. सो जस्टिफाईड सुद्धा इथे येणार नाही. इनएव्हिटेबल म्हणजे ज्याला आपण टाळू शकत नाही. अनअवॉइडेबल अशी गोष्ट जिला आपण टाळू नाही शकत त्याला आपण इनएव्हिटेबल म्हणतो. सो हे पण इथे फिट बसत नाहीये. एकच आन्सर ऑप्शन मेमोरेबल हे इथे फिट बसते. मेमोरेबल एक्सपिरियन्स. नेक्स्ट तुम्हाला करेक्ट पंक्च्युएशन मार्क इथे फिल करायचा आहे. द मेजर सेड वी शॅल फाईट इन द वर्ल्ड, वी शॅल फाईट ऑन द लँड मासेस, वी शॅल फाईट इन द माउंटन्स. ओके, ओके. सो मेजर म्हणाला की वी शॅल फाईट इन द वर्ल्ड, वी शॅल फाईट ऑन द लँड मासेस, वी शॅल फाईट इन द माउंटन्स. म्हणजे 3 वाक्य बोलला तो. आता तिन्ही वाक्य जे आहेत ते पॅरलल स्ट्रक्चरचे आहेत, म्हणजे सेम स्ट्रक्चरचे आहेत आणि तिन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. इंडिपेंडंट क्लॉजेसला आपण वाक्यातनं सेपरेट जरी केलं, आता बघा वी शॅल फाईट ऑन द लँड मासेस, याला जर आपण बाहेर काढलं या वाक्यातून तर हे जे आहे ते आपलं स्वतःचं एक नवीन वाक्य बनवू शकतो. बरोबर, तर असे जेव्हा क्लॉजेस असतात त्यांना आपण इंडिपेंडंट क्लॉजेस म्हणतो. सो तिन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहे आणि आता इंडिपेंडंट क्लॉजेसला जेव्हा आपल्याला सेपरेट करायचं असतं किंवा एकमेकांशी कनेक्ट करायचं असतं त्यावेळेला आपण सेमीकोलनचा वापर करतो. सेमीकोलनचा आपण इथे वापर करतो. ठीक आहे, कोलन कधी वापरतो, याला आपण कोलन म्हणतो. कोलन कधी वापरतो, जेव्हा आपल्याला लिस्ट करायचे असतील, काही आयटम्स लिस्ट करायचे असतील. ठीक आहे,
सो त्यावेळेला आपण कोलन वापरू शकतो. कनेक्ट करण्यासाठी आपण सेमीकोलन वापरू शकतो. पीरियड किंवा फुल स्टॉप आपण कधी वापरतो? सेंटेन्स एंड करण्यासाठी. आणि हायफन किंवा डॅश आपण रिलेट करण्यासाठी वापरतो दोन वाक्यांना. ठीक आहे. सो इथे या ठिकाणी आपण सेमीकोलन वापरतोय या तिन्ही इंडिपेंडंट क्लॉजेसला एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी. तुम्हाला सिनोनिम शोधायचं या वर्डचं. फाउंडेशन हा तुमचा शब्द आहे, त्याचं तुम्हाला समानार्थी शब्द ऑप्शन्स पैकी कुठला आहे ते ओळखायचं. ओके, तुमचा शब्द होता फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे पाया, बेस. ओके, ते तुम्हाला अर्थ मिळालेला आहे, बेस. बाकीच्या शब्दांचा अर्थ बघू आपण. आपला आन्सर बेस आहे, फाउंडेशनचा अर्थ बेस असतो. लो म्हणजे कमी किंवा खाली आपण म्हणू शकतो. सो लो नाही येणार. मीन, मीनचा अर्थ असतो रूड किंवा उद्धट. ती खूप मीन आहे म्हणजे ती खूप उद्धट आहे, खूप रूड आहे. गर्विष्ठ सुद्धा आपण म्हणू शकतो. सो मीन नाहीये. वर्थ म्हणजे किंमत. वर्थचा असं असतो व्हॅल्यू किंवा किंमत. ठीक आहे. सो आपला आन्सर आहे इथे बेस, जे फाउंडेशनचं समानार्थी आहे. नेक्स्ट आहे वाक्य दिलेलं आहे, त्याला तुमचं पॅसिव्ह मध्ये दिलेलं आहे, त्याला ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. कोणता ऑप्शन करेक्टली कन्वर्ट करतोय ते तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. टेन्स सगळ्यात आधी ओळखायचं आहे तुम्हाला. हर लाईफ हॅज बीन चेंज्ड बाय अभिमन्यू. हॅज म्हणजे हॅज आहे म्हणजेच प्रेझेंट आहे. बीन मी तुम्हाला सांगितलं होतं, पॅसिव्ह मध्ये बीन आलं म्हणजे परफेक्ट टेन्स असतो. ठीक आहे. हॅव हॅज प्लस बीन आलं तर प्रेझेंट परफेक्ट, आणि हॅड प्लस बीन आलं तर पास्ट परफेक्ट. सो इथे हॅव हॅज प्लस बीन आहे म्हणजे आपला टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हर लाईफ हॅज बीन चेंज्ड बाय अभिमन्यू. आता यालाच ऍक्टिव्ह मध्ये. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं ऍक्टिव्ह मध्ये स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म वर्बचा, आणि पुढे ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो कोणत्या वाक्यात बघतोय आपण? अभिमन्यू हॅज चेंज हर लाईफ. चेंज चालणार आहे का? परफेक्ट टेन्स मध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म चालतो का? नाही, थर्डच फॉर्म पाहिजे. जे ऑप्शन उडालं. अभिमन्यू हॅज चेंज्ड हर लाईफ. दिस इज द करेक्ट ऑप्शन. अभिमन्यूने तिची लाईफ चेंज केली. हॅज आणि चेंज म्हणजे करेक्ट फॉर्म यूज झालाय वर्बचा. करेक्ट आहे. हॅड बीन चेंजिंग येणार नाही. हॅड चेंज्ड पास्ट परफेक्ट होऊन जातं, सो ते पण येणार नाही. ठीक आहे. पंक्च्युएट करायचंय तुम्हाला करेक्टली. कोणता पंक्च्युएशन मार्क यूज होणार आहे ते बघायचंय. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. 4 काइंड्सच्या टॉपिकवर ग्रुप डिस्कशन्स घेतले जातात. सो आता हे जे 4 पॉइंट्स आहेत ते लिस्ट केलेले आहेत. आधीच्याच वाक्यात मी तुम्हाला जे पंक्च्युएशनचं वाक्य होतं, आपला क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. सो आता हे आन्सर तुम्हाला यायला पाहिजे.
मी सांगितलं होतं की जेव्हा आयटम्स लिस्ट करायचे असतात त्यावेळेला आपण कशाचा वापर करतो, कोलनचा. ओके, कोलनचा. ठीक आहे, कनेक्ट करतोय तेव्हा सेमीकोलन, लिस्ट आउट करायचं असेल तर कोलन. एक्सक्लेमेशन मार्क कधी यूज करतो, सडन किंवा स्ट्रॉंग फिलिंग्स एक्सप्रेस करणारं वाक्य असेल त्यावेळेला त्याच्या एंडला आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क वापरावा लागतो. ठीक आहे, आणि पिरियड, फुल स्टॉप जो आहे तो आपण सेंटेन्स एंड करण्यासाठी वापरतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे आपलं कोलन. सो या ब्लँक मध्ये फिल करायचे अप्रोप्रिएट आन्सर ऑप्शन. द पुलिस रॅन डॅश टू कॅच द थीफ. आता चोराला पकडण्यासाठी पोलीस कसे पळतील, जोरातच पळतील, वेगानेच पळतील. बरोबर. सो क्लिअरली आन्सर आहे, खूप इझी क्वेश्चन आहे, फास्ट. स्लो तर काही पळणार नाहीत पोलीस. अर्ली म्हणजे वेळेच्या आधी किंवा लवकर आपण म्हणू शकतो, ते इथे फिट होणार नाही. हार्ड म्हणजे कठोर किंवा कडक, सो हार्ड सुद्धा इथे येणार नाही. आन्सर ऑप्शन फर्स्ट. क्वेश्चन टॅग लावायचा आहे अगेन, तुम्हाला जमलंच पाहिजे आता. ओके, सो कोणतं अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब येईल इकडे. टेन्स काय या वाक्याचा, सरोजिनी नायडू रोट मेनी पेट्रियोटिक पोम्स. तर रोट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, सो सिंपल पास्ट टेन्सच्या प्रश्नामध्ये आपण कोणतं ऑक्झिलरी वर्ब वापरतो, तर आपण वापरतो डिड. ठीक आहे, सो प्रश्नात तुम्हाला डिड वापरावं लागतं. सरोजिनी नायडू रोट मेनी पेट्रियोटिक पोम्स, आणि हे कोणत्या फॉर्म मध्ये, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे आहे पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजेच क्वेश्चन टॅग आपला निगेटिव्ह आला पाहिजे. सो डिडंट शी असं आपल्याला वापरावं लागेल. डिड शी येणार नाही, आपल्याला निगेटिव्ह हवंय, डिडंट शी येईल. डज येऊ शकत नाही कारण डिड वापरावं लागतं आपल्याला पास्ट मध्ये, डू पण येऊ शकत नाही. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन सेकंड, डिडंट शी. नेक्स्ट तुम्हाला अंडरलाईन जे फ्रेज दिलं आहे त्याचं मीनिंग ओळखायचं आहे. ओके, बघूया. शी डिझर्व्ड अ प्रमोशन ट्वाइस इन द पास्ट बट मॅरी गॉट अ रॉ डील बोथ टाइम्स. तिला 2 वेळा ती प्रमोशन डिझर्व करत होती, पण दोन्ही वेळेला तिला रॉ डील मिळालं. तर रॉ डीलचा अर्थ काय, गॉट वरीड अँड अँशियस, ती काळजीत किंवा टेन्शन मध्ये पडली नाही, असा अर्थ नाही येणार. गॉट अन अनफेअर ट्रीटमेंट, बरोबर, तिला अनफेअर ट्रीटमेंट मिळाली म्हणजे चुकीची ट्रीटमेंट, वागणूक तिला मिळाली, जी ती डिझर्व करत होती तरी सुद्धा तिला ते प्रमोशन मिळालं नाही, म्हणजेच तिला अनफेअर ट्रीटमेंट मिळाली. सो हे आन्सर करेक्ट आहे. गॉट स्ट्रॉंग पनिशमेंट, स्ट्रॉंग पनिशमेंट मिळाली तिला दोन्ही वेळेला नाही, हे पण येणार नाही.
गॉट व्हेरी एक्साइटेड, ती खूप एक्साइट झाली प्रमोशन न मिळाल्यामुळे, असं सुद्धा येणार नाही. आन्सर ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. अँटॉनिम म्हणजेच विरुद्ध अर्थी तुम्हाला या शब्दाचा ओळखायचा आहे. Weather patterns give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunamis, etc. ओके, तुम्हाला विचारलंय इम्पेंडिंग या शब्दाचं अँटॉनिम. इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीजचे वॉर्निंग्स वेदर पॅटर्न्स आपल्याला देत असते. तर इम्पेंडिंगचा अर्थ काय असू शकतो? अपकमिंग, बरोबर, हे सिनोनिम आहे. इम्पेंडिंगचा अर्थ असतो येऊ घातलेल्या किंवा लगेच येणाऱ्या. हे आहे त्याचं सिनोनिम. आता अपकमिंग म्हणजे येऊ घातलेल्या, येणाऱ्या, याचं जे अँटॉनिम आहे ते काय असू शकतं? आता फ्युचर मध्ये बऱ्याच नंतर येणाऱ्या असंही असू शकतं, किंवा पास्ट मध्ये येऊन गेलेल्या, असे दोन्ही अँटॉनिम येऊ शकतात. सो इथे रिसेंट म्हणजेच नुकतंच झालेली गोष्ट, रिसेंट म्हणजे नुकतीच घडलेली गोष्ट, त्यासाठी आपण रिसेंट शब्द वापरतो. म्हणजेच हे करेक्ट अँटॉनिम विरुद्धार्थी येऊ शकतं. तर डिसेंट म्हणजे काय? चांगला, हंबल. डिसेंट म्हणजे चांगली व्यक्ती, चांगली गोष्ट, त्यासाठी डिसेंट हा ऍडजेक्टिव्ह आपण वापरतो. डिसेंट येईल का? नाही. सेलिंग हा एक वर्ब आहे. सेलिंग म्हणजे जहाज असते किंवा नाव असते, त्याच्याने जेव्हा आपण प्रवास करत असतो त्याला सेल करणं म्हणतात. ठीक आहे, जसं गाडीने आपण ड्राईव्ह करतो तसंच जहाजेने किंवा बोटीने आपण सेल करतो. ओके, सो सेलिंग हा वर्ब तर येणारच नाही. अपकमिंग हे आपलं सिनोनिम आहे म्हणून ते पण येणार नाही. सेकंड, रिसेंट इज द करेक्ट अँटॉनिम ऑफ द वर्ड इम्पेंडिंग. ओके, इकडे अंडरलाईन वर्ड आहे ऍजिटेटेडली. ओके, ओके, लास्ट क्वेश्चन आहे आपला. सो वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. हे डन नाही येणार, सॉरी दॅट नाही येणार, हू यायला पाहिजे. वेअर इज द मॅन हू डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेटेडली. ऑफिसरने ॲजिटेटेडली इन्क्वायर केलं म्हणजे विचारपूस केली की कुठे आहे तो माणूस ज्याने हे केलंय. ओके, सो ॲजिटेटेडली विचारलं त्याने. बघूयात त्याचा अँटॉनिम विरुद्धार्थी सांगायचंय तुम्हाला. त्यासाठी ॲजिटेटेडलीचा अर्थ काय असतो हे तुम्हाला बघावं लागेल. ॲजिटेटेडली म्हणजे व्हेरी अँग्रीली. ॲजिटेटेडली मीन्स व्हेरी अँग्रीली, खूप रागात, खूप रागात म्हणजे ॲजिटेटेडली. ठीक आहे, सो त्याचा विरुद्धार्थी कामली. कामली म्हणजे शांतपणे, हेच करेक्ट आन्सर आहे. एक्साइटेडली खूप उत्सुक, उत्साही नाही, नाही येणार. अनवरिडली, वरिडली यायला पाहिजे इथे. वरिडली म्हणजे काळजीत आणि अनवरिडली काळजीत नसणे, हे पण येणार नाही.
अनडिस्टर्बली नो, डिस्टर्ब नसणे असंही येणार नाही, म्हणजे त्याने शांतपणे, हे आहे ॲजिटेटेडलीचं विरुद्ध अर्थी. ठीक आहे, सो या ठिकाणी इथे आपला हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायची आहे आणि निश्चितपणे तुम्ही तलाठी भरती ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करू शकता. त्याबरोबरच तुम्ही जर आमची बॅच विकत घेतली तलाठी भरतीसाठीची, त्यामध्ये तुमचे इंग्लिश बरोबरच सगळ्याच विषयांची तयारी व्यवस्थितरित्या होऊन जाईल. त्यामध्ये प्रत्येक टॉपिक तुम्हाला व्यवस्थित शिकवला जाणार आहे. सगळे स्पेशलाइज टीचर्स उपलब्ध आहेत आणि खूप माफत दरात ती बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. सो नक्कीच सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.